विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अखेर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमची आता लॉटरी लागली असंच म्हणावं लागेल, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून रखडलेला पीक विमा आता जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि केंद्र सरकारने निधी मंजूर करून दिला आहे। ज्या पीक विम्याची तुम्ही एवढ्या महिन्यापासून गेल्या कित्येक वर्षापासून वाट बघत होता, तोच दिवस आज अखेर उजेडला आहे। सरकारच्या माध्यमातून आता बैठक देखील पार पडली। तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे। बैठकीमध्ये पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल अपडेट आली आहे। आज जवळपास 8500 कोटी रुपये रिलीज झाले आहे। त्यातील 6000 कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचत देखील आहे आणि राहिलेले पैसे पुढच्या 2 दिवसाच्या आतमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे। सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। आता बघा, हा पीक विमा कोणता मिळणार आहे? 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित निधी अखेर सरकारने आजपासून जारी केला आहे। गेल्या 4 वर्षापासून शेतकरी या हक्काच्या पैशाची वाट पाहत होते। आता सरकारने हा प्रलंबित विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। बघा, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता सरकार पोहोचत करणार आहे। शेतकरी बांधवांनो, निधी किती मिळणार असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये आला असेल। आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे 27,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात होणार आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जाहीर करण्यामध्ये आला। जर तुमचे खाते HDFC बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, IDBI बँक, जिल्हा सहकारी बँक किंवा स्टेट बँकेमध्ये असेल तर मोबाईलवर लक्ष ठेवा। सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, जेव्हाही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येणार तेव्हा तुमचा मोबाईल नक्कीच वाजणार, कारण की तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज येणार की 27,000 ते 28,000 रुपये क्रेडिट झाले। सरकारने सर्वप्रथम या बँकांमध्ये रक्कम पाठविण्यात सुरुवात केली आहे। बघा, जर तुम्ही पोस्ट बँकमध्ये खाते उघडले असेल त्या देखील बँकेमध्ये सर्वात अगोदर पीक विमा येणार आणि बँक ऑफ इंडियामध्ये देखील पीक विमा येणार। तुमचं खातं यापैकी कुठल्याही बँकेमध्ये असेल तर मोबाईलवर तुम्हाला या 14 जिल्ह्यामध्ये मेसेज येणार। बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, जो काय पीक विमा वितरित होणार तो सर्व जिल्ह्यांमध्ये येणार नाही। सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलं की 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यांच्या लिस्टमध्ये तुमचं नाव येत आहे का नाही तुम्ही नक्कीच तपासून घ्या, कारण की सरकारच्या माध्यमातून आता आदेश जाहीर करण्यामध्ये आले। बघा, सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 14 जिल्ह्यांची यादी आता जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आजपासून निधी जमा होण्यामध्ये सुरुवात देखील झाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने दिली आहे। यामध्ये पिकानुसार विम्याची रक्कम प्रत्येकी वेगवेगळी असणार आहे। म्हणजे की जर काय तुमचं भात पीक असेल तर 45,000 एवढा निधी तुमच्या खात्यामध्ये येणार। त्यानंतर बघा, बाजरी पिकासाठी 28,000 रुपये तर सोयाबीन पिकासाठी 52,000 रुपये हेक्टरी तुमच्या खात्यामध्ये एवढा निधी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार। म्हणजे की सांगायचा प्रयत्न एकच आहे, प्रत्येक निधी हा वेगवेगळा असणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून जो निर्णय घेण्यामध्ये आला तो शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक निर्णय आता ठरत आहे। पहा, मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन यांनी आता अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा आता मिळत आहे। 8,000 कोटींचा हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आज याच 14 जिल्ह्यामध्ये जमा केला जात आहे।
तर आता हे 14 जिल्हे कोणते आहे, ज्या 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे, पाहणं अत्यंत आहे. लक्ष देऊन फक्त 1 मिनिटं व्हिडिओ बघा. हे आपण पुढे आता पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम आता जमा होणार. शेतकरी बांधवांनो, आता प्रत्यक्ष रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे. कोणतीही अडचण येणार नाही. जरी काही अडचण आली तर सरकारने एक मोबाईल नंबर सांगितला आहे, त्या नंबरवर तुम्ही डायल करून डायरेक्ट विचारू शकता. आम्हाला पीक विमा येण्यामध्ये अडचणी येत आहे. सरकारने काही कामे देखील तुम्हाला करायची सांगितली होती, ती जर तुम्ही केली असतील तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच निधी आज सरकारच्या माध्यमातून जमा होईल. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये जात होते आणि कर्जाचा भार वाढतच चालला होता. आता हे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि सरकारने आता सांगितलं आहे पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. लक्षपूर्वक बघा. आता बघा, ज्या बँकांमध्ये हा पीक विमा जमा होतोय त्या बँका तर आपण पाहिल्या, परंतु शेतकरी बांधवांनो, याच 14 जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार. थोड्याच वेळामध्ये निधी जमा करण्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना आता पूर्ण विराम देखील लावण्यामध्ये आला आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही पाहत असताल यूट्यूब असो, फेसबुक असे अशा नवनवीन प्लॅटफॉर्मवर चुकीच्या बातम्या देण्यामध्ये आल्या आहेत. परंतु बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विमा जमा झाला नव्हता. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. सरकारने काही अटी आणि पात्रतेनुसार हा पीक विमा देण्याचा निर्णय सध्या जाहीर केला आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा हप्ता मिळतो, म्हणजे की जर का तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा तुम्हाला मिळत आहे अशी पहिली अट लावली आहे की तुम्ही PM किसानचे लाभार्थी असावे. जर तुम्हाला PM किसानचे 2,000 रुपयांचा लाभ भेटत असेल तर या 14 जिल्ह्यामध्ये तुम्हाला हेक्टरी 27,000 रुपयांचा पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक बघून घ्या. सरकारने जी काय दुसरी अट लावली आहे, म्हणजे की चुकीच्या मार्गाने आणि खोटी कागदपत्रे दाखवून लाभ घेणारे शेतकरी यांना लाभ मिळणार नाही. सरकारने सांगितलं आहे ज्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार, बघा त्यामध्ये बीड आणि सोलापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्रुटी देखील आढळल्या आहे. येथे तर लाभच मिळणार, परंतु जर तुम्ही काही चुका केल्या असतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्याला मदतीसाठी सरकारने 8,000 कोटी रुपयांची तरतूद आता केली आहे. ही रक्कम कमी नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 54,000 रुपयांपर्यंत पीक विमा येत आहे. आता लक्षपूर्वक जाणून घ्या. ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल त्यांना पीक विम्याचा लाभ भेटणार नाही. ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच काढण्यामध्ये आली आहे. तसेच ज्यांची जमीन जास्त आहे आणि उत्पन्न भरमसाठ आहे अशा सावकार शेतकऱ्याला देखील या पीक विम्याचा लाभ इथून पुढे देणार नाही, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती. पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता. आता डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि अगदी काहीच तासामध्ये, म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, 24 तासाच्या आतमध्ये देखील पीक विमा येऊ शकतो. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये आलं आहे. आता आपण जिल्ह्यांकडे वळूया. ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने आज दिली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे त्या जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. बघा, ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय त्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या कित्येक वर्षापासून
पीक विम्याची वाट पाहत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यावर आज थोड्याच वेळामध्ये विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ही तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आज सरकारने दिली आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पुढचा जिल्हा आहे यवतमाळ. पहा, यवतमाळ जिल्ह्यातील 3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. पहा, आता 3,75,000 या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा देण्यामध्ये येत आहे. जर 2022, 2023 आणि 2024 मध्ये पीक विमा भरून देखील तुम्हाला लाभ भेटला नव्हता तर आता चिंता करू नका, आज तुम्हाला लाभ मिळणार आहे. बघा, सरकारने आता हेक्टरी 27,000 ते 28,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सांगितले आहे. हा जो काय पीक विमा आहे तो 27,000 28,000 हेक्टरी पुरता मर्यादित नाही, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे. ज्या पिकांचे तुमचे जास्त नुकसान झाले, म्हणजे की तुमचं जर सोयाबीन पीक असेल तर तुम्हाला 52,000 ते 54,000 रुपयांपर्यंत मदत सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. अखेर आता निर्णय झाला शेतकरी बांधवांनो. आणि जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता बघा, त्यानंतरचा पुढचा जिल्हा येतोय तो म्हणजे की लातूर आणि परभणी. लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे. जर तुम्ही लातूर आणि परभणीमधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करून घ्या शेतकरी बांधवांनो. प्रत्येक शेतकऱ्याने पटकन एक लाईक करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या इथून पुढे देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे आणि मागील 3 वर्षांचे बघा, सरकारने सांगितले आहे एकदा जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे की डेबिटच्या माध्यमातून पैसे मिळणार आहे. लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांनो, अत्यंत लक्ष देऊन व्हिडिओ बघा. पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की धुळे आणि नंदुरबार. बघा, या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. आणि बघा, या 2 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला 2022 ते 2024 या वर्षाच्या कालावधीचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तसेच बीड आणि बुलढाणा या शेतकरी प्रधान बघा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश सरकारने आता दिले आहे. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज विम्याचे पैसे जमा केले जात आहे. शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, लक्षपूर्वक बघा. भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती. पीक विमा नेमकं कधी येणार, तर आज डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. आणि सर्वात महत्त्वाची अट सरकारने घातली आहे, लक्षपूर्वक जाणून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत KYC केली नाही अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. आणि दुसरी अट सरकारने घातली आहे ती म्हणजे की फार्मर आय डी कार्ड. जर तुम्ही आतापर्यंत फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर अडचण येणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तात्काळ फार्मर आय डी कार्ड काढून घ्या, कारण की सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांकडं फार्मर आय डी कार्ड नाही अशा शेतकऱ्याला अडचण येणार आणि त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला नाही जाणार. आता शेतकरी बांधवांनो, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुनं असेल, आतापर्यंत तुम्ही अपडेट केलं नसेल, तर बघा तुमचं नाव तुमच्या आधारवरील आणि तुमच्या पासबुकमधील वेगवेगळं असेल तरी पण अडचण येणार. कारण की सरकारच्या माध्यमातून सूचना मागे देण्यामध्ये आल्या होत्या की तुमचे सर्व काही दुरुस्त करून घ्या, तुमचं आधार पण अपडेट करून घ्या. तुम्ही तुमचं आधार अपडेट केलं आहे का? जर केलं असेल तर काहीच हरकत नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून पीक विमा येणारच आहे. तशा प्रकारे आदेश आता सरकारने दिले आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. बघा,
आता पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा केला जात आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये सरकारने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यामधील जिल्ह्यांचा समावेश केला आहे. या जिल्ह्यांमध्ये भाग आणि नाचणी पिकांची शेती जास्त असल्याने तिथल्या शेतकऱ्याला सुद्धा पीक विमा आज जमा केला जात आहे. तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यावर रक्कम येईल. बघा, अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी बांधवांनो, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. या जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर आत्ताच या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला पीक विमा मिळणार. धन्यवाद.